तर मनसेसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि मोठा आहे, कारण राज ठाकरे वेगवेगळ्या बैठका घेत आहेत। मात्र एक महत्त्वाची बातमी येते की राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट होते। मुंबईतल्या हॉटेल ताज अँड लँड मध्ये या दोन्ही नेत्यांची भेट होते अशी माहिती समोर येते। मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची हॉटेल ताज लँड मध्ये भेट होते। आजचा दिवस खरं तर मनसेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। एकीकडे शिवतीर्थवर सुद्धा राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकांचं नियोजन आहे, दुसरीकडे ठाण्यात सुद्धा राज ठाकरेंचा दौरा आहे आणि आजच मुंबईत मुख्यमंत्री आणि राज ठाकरे हे एकमेकांना भेटतायत। नेमके हे दोन महत्त्वाचे नेते राज्याच्या राजकारणातले एकमेकांशी भेटून काय चर्चा करतायत हे बघणं खरं अतिशय उत्सुकतेचं आहे। कारण एकीकडे चर्चा सुरू आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची, या युतीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काही रोल करतायत का, काही भूमिका निभावतायत का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा नेमकी काय होते हे बघणंही महत्त्वाचं आहे। आपले प्रतिनिधी महेश बागल सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। महेश, राज्याच्या राजकारणातली ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल, कारण मुख्यमंत्री आणि राज ठाकरे एकमेकांना एका हॉटेलमध्ये खासगी रीतीने भेटतायत। नक्कीच आगामी निवडणुकांना घेऊन आता राजकीय हालचाली सुरू झालेल्या असताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशाही बातम्या समोर येत होत्या। मात्र अचानक आता आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ताजलँडमध्ये भेट झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे, मात्र नक्कीच ही राजकीय पटलावरची सगळ्यात मोठी बातमी आहे। राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे आणि कशा प्रकारची बैठक आहे याची माहिती थोड्या वेळातच आपल्या समोर येईल। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राजकीय चर्चा झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळते। गेल्या काही मिनिटांपासून ही चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे आणि सध्या मुंबईतल्या बांद्रा स्थित ताज लँडमध्ये ही बैठक सुरू आहे असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। महेश, खरं तर आजचा दिवस मनसेसाठी महत्त्वाचा आहे, कारण राज ठाकरे हे ठाण्यात सुद्धा दौऱ्याला जात आहेत। शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये राज ठाकरेंचा हा दौरा आहे, त्या ठिकाणी बाईक रॅली सुद्धा काढली जाणार आहे। एक प्रकारे मनसे ठाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा आहे आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट राज ठाकरेंनी घेणं याला एक राजकीय कोन असलाच पाहिजे। मुख्यमंत्र्यांचा या संपूर्ण राजकीय पटलात नेमका काय रोल असेल? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबतीत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधान केलेली होती, काय रोल असू शकतो मुख्यमंत्र्यांचा? नक्कीच ठाकरे ब्रँड पाहता जर दोन्ही ठाकरे एकत्र येत असतील तर नक्कीच त्याचा परिणाम हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर निश्चितपणे होईल असा अंदाज राजकीय वर्तुळातून बांधला जातोय। देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आगामी ज्या निवडणुका आहेत आणि खास करून मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ती भाजपासाठी सगळ्यात मोठी असल्याचंही सांगितलं जात आहे आणि काही करून मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाचं वर्चस्व असावं म्हणून या अनुषंगाने भाजपने आपली कंबर कसलेली आहे। अशातच उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या मनोमिलनाची आणि एकत्र येण्याची बातमी समोर आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून तशा प्रकारचे संवाद साधले जात असताना राजकीय वर्तुळात सुद्धा काही ना काहीतरी हालचाली होणं हे स्वाभाविक आहे। मग शिंदे गट असेल किंवा भाजप असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्ष असेल, या सगळ्यांनीच या गोष्टीकडे आता आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि अशातच राज ठाकरे यांचा जो प्रभाव आहे मतदारांवर तो मुंबई महानगरपालिकेत मोठा असू शकतो आणि त्यामुळेच राज ठाकरे यांची भेट फडणवीसांसोबत झाली असल्याचं सांगितलं जातं। मात्र एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असं सांगितलं जातं आणि दुसरीकडे जर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही भेट होत असेल तर नक्की येणाऱ्या दिवसामध्ये काय घडणार आहे याचा अंदाज बांधणं थोडं कठीण होईल असंही सांगितलं जातंय। नक्कीच राज्याच्या राजकारणात नेमकं चाललंय काय याचा अंदाज येत नाहीये हे खरंच, कारण एकीकडे शिवतीर्थवर शिंदेचे नेते जाऊन भेटतायत आणि अनेकदा असं सांगितलं जातं की राज ठाकरे यांची मैत्री ही प्रत्येक पक्षातल्या नेत्यांशी आहे आणि आता त्याच मैत्रीला अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होते का हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। सध्या आपण बघतो आहोत की हॉटेल ताज लँडमध्ये दोन्ही नेत्यांची भेट होते आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही सर्वात मोठी घडामोड म्हटली पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटतायत, त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कोणती राजकीय चर्चा होते आहे? दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबतीत देवेंद्र फडणवीस नेमकी काय भूमिका निभावतायत,
कशा प्रकारे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा भाजपला फटका बसू शकतो का, याचा अंदाज सुद्धा कदाचित या भेटीमध्ये घेतला जाऊ शकेल. दुसरीकडे आज शिवतीर्थवर पदाधिकाऱ्यांच्या बैठका आहेत. त्यासोबतच राज ठाकरे हे ठाणे दौरा सुद्धा करणार आहेत. विशेषतः एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या परिसरात आज राज ठाकरे यांचा दौरा आहे. त्या ठिकाणी मनसैनिक बाईक रॅली काढून राज ठाकरेंचं स्वागत करणार आहेत. एक प्रकारे मनसे शिंदेच्या बालेकिल्ल्यात जाऊन आपलं शक्ती प्रदर्शन करणारे असं म्हणायला हरकत नाही. आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज अचानकपणे मुंबईच्या हॉटेल ताज लँडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही अचानक भेट होते आहे. या भेटीमागचं राज नेमकं काय आहे हे बघणं तितकंच महत्वाचं आहे. या भेटीमधल्या इनसाइड स्टोरीज जी 24 तास तुमच्यापर्यंत पोहोचवेलच, मात्र तुर्तास जी माहिती मिळते की या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होण्याची सुद्धा अर्थातच शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांचा मैत्रीपूर्ण संवाद आजपर्यंत माध्यमांनी प्रेक्षकांच्या समोर आणलेला आहे. वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा ते एकत्रितरित्या दिसतात. बरेचदा राजकीय मंचावर सुद्धा त्यांनी आपली राजकीय भूमिका एकमेकांच्या प्रति व्यक्त केलेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका ही सर्वश्रुत आहे. त्यानंतर आता मिनी विधानसभा समोर येऊन ठाकलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असताना विशेषतः मुंबई महापालिकेसारखी महापालिका काबीज करण्यासाठी आता सगळ्याच पक्षांनी कंबर कसलेली आहे. त्याच्यामुळे मुंबई महापालिकेसाठी राज ठाकरे हा फॅक्टर नेमका कोणत्या बाजूला झुकतोय हे बघणं महत्वाचं आहे. एकीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा, दुसरीकडे शिंदेचे अनेक नेते स्वतः शिवतीर्थवर जाऊन म्हणजेच राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतात. तर तिसरीकडे आता भाजपही मागे नाहीये. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंची आज भेट घेत आहेत. त्यामुळे आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या युतीचं चित्र दिसेल हे अद्याप अस्पष्ट असलं तरी सुद्धा राजकीय घडामोडी मात्र अतिशय वेगवान पद्धतीने घडताना बघायला मिळत आहेत. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नितीन नांदगावकर यांचा देखील जनता दरबार एकनाथ शिंदेच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यामध्येच आयोजित करण्यात आलेला आहे. एक प्रकारे शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधूंकडून आजच केला जाणार आहे. आणि त्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. त्याच्यामुळे या दोन नेत्यांमध्ये कोणती राजकीय चर्चा होते, ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबतीत नेमकी काय चर्चा होते आहे, कोणती राजकीय समीकरणं पडद्याआड जुळवली जात आहेत हे बघणं महत्वाचं आहे. आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्यासोबत जोडले जात आहेत. कृष्णात, या दोन नेत्यांमध्ये राजकीय चर्चा होऊ शकते का? अर्थातच याचं उत्तर होकारार्थी असलं तरी सुद्धा कोणत्या पद्धतीची राजकीय चर्चा सुरू होऊ शकते याचा अंदाज तुर्तास लावला जात नाहीये. मात्र अचानकपणे ही भेट घेण्यामागचं काही कारण समजू शकतंय का? राज ठाकरे भेटीच्या ठिकाणी ताजलँडला पोहोचलेले आहेत का? नक्कीच यामध्ये राजकीय चर्चाच असणार आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आयोग घातलेला आहेत आणि जेव्हा दोन सक्रिय झालेले आहे आणि त्याला दोन्ही बाजूने म्हणजे दोन्ही ठाकरे बंधूंच्या सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येतो. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही एकत्र आले तर काय होऊ शकतं येणार. नक्कीच कृष्णा, एक काही मिनिटांसाठी तुम्हाला थांबवते. आपल्या सोबत राम कदम जोडले जात आहेत. राम कदमजी, मुख्यमंत्री आज राज ठाकरेंशी भेट घेत आहेत. आजपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातले मैत्रीपूर्ण संबंध अनेकदा माध्यमांनी प्रेक्षकांना दाखवलेले आहेत. दोन्ही नेत्यांनी राजकीय भूमिका सुद्धा एकमेकांच्या प्रति स्पष्ट केलेल्या आहेत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विशेषतः मुंबई महापालिकेची निवडणूक समोर असताना ठाकरे बंधूंच्या